बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगाव व अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ गोजेगाव या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वतीनं जगद्गुरू श्रींचं या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करून सन्मान करण्यात येत आहे। आपल्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस म्हणावा लागेल। जगद्गुरू श्रींचे या ठिकाणी होत आहे। निश्चितपणानं माऊली आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर धर्मपालजी पाटील कृपया मंचावरती येतील। मोरे मोरे बदले जगद्गुरू श्रींचं मंचावरती आगमन झालेलं आहे। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचरणी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ तसेच सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सर्व व्यंकटराव पाटील गोजेगावकर तसेच बबनरावजी पाटील गोजेगावकर यांच्या करकमलांनी यांचं यथोचित स्वागत सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। सुरेश सावकार पंदिलवार कृपया आपण ताबडतोब मंचावरती यायचं आहे। सन्माननीय सुरेश सावकार पंदिलवार यानंतर शिवराज पाटील मालेगावकर कृपया मंचावरती येतील। आपलं परम भाग्य आहे आज मोरे मोरे संबंध इस्कॉन मध्ये जी माणसं दुःखी आहेत, अनेक माणसांच्या जीवनामध्ये समस्या आहेत, त्यांना सुखांच्या प्रवासामध्ये आणणारे एकच व्यक्ती आहे ईश्वरमय। त्यांचं नाव आहे जगद्गुरू शंकर नरेंद्राचार्य महाराज। आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। मला महाराज इतका आनंद झालेला आहे, त्या आनंदाचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही। मी एक तुमचा पामर आहे। गेल्या 10-12 वर्षापासूनचे 15 वर्षाचे संबंध मी शून्यामधून केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे आज एक फार मोठा वैभव वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे। प्रत्येक काम राजकीय असेल, शैक्षणिक संकुल असतील, विचारल्याशिवाय पुढचं पाऊल मी टाकलेलं नाही। आणि आदरणीय महाराजांनी भरभरून इतका जिव्हाळा आमच्यासारख्या पामर माणसाला दिलेला आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शब्द अपुरे आहेत। आणि मी आज जे उभा आहे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो, केवळ महाराजांमुळे मी या ठिकाणी उभा आहे। महाराजांमध्ये भक्तीच्या माध्यमातून फार मोठी ताकद आहे। मला सुरुवातीला भेट झाल्याबरोबर त्यांनी सांगितले की माझी पोथी जे आहे ते वाचन करावं। मी त्या दिवसापासून आजपर्यंत
सकाळी पोथी महाराजांची वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि आम्ही जे घडलो आणि आमच्या परिवारावर जे संस्कार आज निर्माण झाले ते केवळ महाराजामुळे निर्माण झालेले आहे. माणूस जन्माला येतो, अनेक सुख दुःख असतात. ते ब्रेन जर वॉश व्हायचं असेल, ते डोकं जर साफ व्हायचं असेल, माझी बुद्धी काम करत नाही, माझे विचार काम करत नाही. एखाद्या मेडिकल मध्ये आमच्या एवढं मोठं हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये ती ताकद नाही, मेडिसिन मध्ये ताकद नाही. जोपर्यंत आपण नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये येत नाही तोपर्यंत ब्रेन वॉश होत नाही माणसांचं, सर्वसामान्य माणसांचं. अतिशय महत्वाचा विषय. अनेक उदाहरणं जर मी या ठिकाणी देऊ इच्छितो, मी एक नीतू मांडके म्हणणार डॉक्टर, जे प्रसिद्ध डॉक्टर होते मुंबई शहरामध्ये, नामांकित डॉक्टर, हृदयाची शस्त्रक्रिया करणारी एक महाराष्ट्रामध्ये चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगल्या पद्धतीचा विलास, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची कोणी शस्त्रक्रिया करायला पुढे येत नव्हती, पण त्या नीतू मांडके नाव. त्या नीतू मांडकेच्या चरित्रामध्ये पुस्तकामध्ये मी वाचलं, एकदा नीतू मांडकेला दिल्लीला अतिशय महत्वाच्या कामाला जायची घाई होती. विमानाचं तिकीट काढलं, विमानामध्ये बसले, विमानामध्ये बिघाड आला, एकाच दुसऱ्या विमानतळावर त्या ठिकाणी उतरलो. त्यांना तर जायची घाई होती. तुम्ही पहा, म्हणजे मी काय सांगलो याच्यातून तुम्ही हे घेतलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्यांना तर जायची घाई होती, त्यांनी टॅक्सी केली, नॅशनल हायवेने जात असते रात्री 11-12 वाजता, धो पाऊस सुरू झाला, अंधार, आणि त्या ठिकाणी त्याची गाडी बंद पडली. बंद पडल्यानंतर खूप डॉक्टर परेशान झाले. पण त्यांना एका बाजूला एक झोपडीमध्ये अंधुक प्रकाश दिसला रोडच्या बाजूला. मग त्या झोपडीमध्ये ते डॉक्टर गेले आणि नरेंद्र महाराजांच्या फोटोच्या समोर एक 42 वर्षाची बाई भक्ती करण्यामध्ये तल्लीन झाली होती. त्याचा 14 वर्षाचा मुलगा हृदयाच्या बिमारीनं तडफडत होता आणि तिची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे कुठेही दाखवू शकली नाही. 15 मिनिटं झाला भक्ती, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाल्यानंतर भक्ती संपल्यानंतर त्या डॉक्टरने त्या बाईला विचारलं, तुम्ही काय मागत होता? त्या बाईने सांगितली, माझ्या माऊलीला मागत होती की महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर नीतू मांडके कोण आहेत, त्यांची आणि माझी भेट केव्हा होईल हे मागत होती म्हणली. ते किती चमत्कार आहे बघा. रेल्वे बंद, आपलं विमान बंद पडलं, गाडी बंद पडली, एवढा मोठा चमत्कार. तर काय सांगावं, माझा तर एकही क्षण जात नाही महाराजाची आठवण केल्याशिवाय. म्हणजे एवढी महान विभूती आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, या पृथ्वी तलावर आज प्रत्येकांचं सुख दुःख, दुःख जे आहे माणसाच्या जीवनामध्ये, अनेक समस्या आहेत, अनेक दुःख आहेत, त्या दुःखाला निवारणाचं काम आदरणीय नरेंद्रचार्य महाराज या ठिकाणी करतात. किती सुखी कुटुंब झाले, लाखो अनुयायी, लाखो भक्त, अनेक समस्या, एवढी समस्या सोडवणारे महाराज आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. किती भाग्य आहे. काय न्यायचं असते, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, काही न्यायचं नाही माणसाला, काय न्यायचं आहे. म्हणून आजही कुठल्याही पदावर नसते वेळेस महाराजाच्या कृपेनं रोज 200-300 ओपीडी लोक असतात आमच्याकडे, समस्या वेगवेगळी घेऊन येतात. तर ती ताकद कोणी देते, ती ऊर्जा कोणी निर्माण करते. 75 वर्ष झालं. तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, मी जवळपास 4 वर्ष बिमार पडलं. राजस्थान केलं, गुजरात केलं, गोवा केलं, लीलावती हॉस्पिटल केलं, कुठेही बिमारी कमी होत नव्हती. मी आणि आमची मंडळी दोघेही आम्ही नाणीजला गेलो, त्यांनी महाराजांना समस्या सांगितलं. ते सांगितले, काही काळजी करू नका, म्हणजे इकडे या म्हणजे काय दिले. तेव्हापासून इतकी ऊर्जा निर्माण होते. किती जरी लोक आले, ती ताकद, ती ऊर्जा केवळ महाराजांमुळे या ठिकाणी निर्माण होती. ही परिस्थिती आज आपण सर्वांनी पाहतो, किती मोठी ताकद आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भक्तीच्या मार्गाला लागा, तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा. किती म्हणजे शब्दामध्ये किती मोठी ताकद आहे. आदरणीय महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहिलाच.
मी केवळ आपल्याला बोललो आपण यावं. काय जिव्हाळा आहे महाराज. आम्ही कोण किती बघताय तुमच्याजवळ? लाखो, हजारो नाही, लाखो बघतायत. पण एक जिव्हाळ्याच्या पोटी तुम्ही या ठिकाणी आलात. आता किती ऋण फेडावं आमच्या परिवाराच्या वतीनं. आज एक संकुल नव्हतं, आपल्याला भेट झाल्यापासून 21 संकुल इन्स्टिट्यूट झाले. किती? 28. बघा तेवढी मोठी ताकद. आणि मी महाराजांना विचारलो होतो BAMS कॉलेज काढावं का, फार मोठी ताकद लागते. त्यांनी एका शब्दात सांगितले मला, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचा निश्चित त्या ठिकाणी विजय आहे. ते महाराजांनी मला सांगितलं, ऊर भरून आलं. आणि त्या दिवसापासून कामाला लागलो तर 3ऱ्या वर्षी आपण या ठिकाणी परवानगी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना भक्तांना मी या ठिकाणी सांगतो की मला जे अनुभव आलाय तुमच्या जीवनामध्ये देखील अनुभव आला पाहिजे. एखादा साप जर दिसला आणि तुमच्या दिशेने जर येत असेल तर त्याला शपथ घाला, नरेंद्र महाराजांची शपथ आहे, तू तिथून हलू नये, हलणार नाही, तुम्ही प्रयोग करून बघा. ती ताकद महाराजांमध्ये. आता काय वर्णन करावं. आता आमच्या जीवनामध्ये तर ज्या वेळेस संकट येतात तर माणूस म्हणल्यानंतर भोग भोगावंच लागते. प्रभू रामचंद्राला भोग भोगावं लागलं, पण साधू संतांच्या नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये जर राहिला तर त्याची तीव्रता कमी होते. म्हणून सगळ्या तरुणांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या मार्गाला लागा, सकाळी पूजा करा. तुम्हाला जर कुठं कमी पडलं तर निश्चितपणाने तुम्ही सांगा. बस यापेक्षा जास्त न बोलता खूप 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 सांगण्यासारखं आहे. किती सांगावं, किती वर्णन करावं. आमचे नातू 2 आवळे जन्माला बरोबर महाराजांना फोन केला. दोघांची नावं महाराजांनी ठेवली. किती आमच्या परिवारावर प्रेम आहे मी सांगू शकत नाही महाराज. हे ऋण आम्ही कितीही जरी काही करण्याचा प्रयत्न केलो तरी तुमचे आशीर्वाद, तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही. एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि आपण आलात आणि वेळ दिलात, धन्य धन्य झालो. तर आता काही इच्छा राहील नाही महाराज. आता आमची कुठली पदं मिळावं, कुठल्या राजकारणामध्ये काही व्हावं, पण तुम्ही जे आलात हे सर्वश्रेष्ठ, जगामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर नरेंद्र महाराजांची भेट आमच्या संकुलाला झालेली आहे. तेच मी श्रेष्ठ मानणाऱ्यापैकी आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणारा म्हणून असाच शेवटपर्यंत महाराजांच्या सानिध्यामध्ये पायाशी राहण्याचा योग आमच्यासारख्या पामर माणसाला यावं, एवढीच भावना व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना आम्ही कोणालाही सांगितले नाही, फक्त तुमच्या नावावर आले. कोणी महाराजांना काय शिस्त आवडते, ज्याला आपण डिसिप्लिन म्हणतो. आणि BAMSच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलं, महाराजांची भेट झाली, तुम्ही गुणवत्तेमध्ये या आणि चांगलं आयुष्य. तुमची बॅच भाग्यवान आहे की तुमच्या बॅचला, या कॉलेजला माननीय नरेंद्र महाराजांची या संकुलाला भेट झाली. तुमच्या एवढे भाग्यवान आता पुढची टीम राहणार नाही, एवढे भाग्यवान तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे विचार या ठिकाणी थांबवतो. श्री गुरुदेव. हॅलो. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. निमित्त काही असो, परंतु तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि तो मला वाटतं गोजेगावकरांनी पूर्ण केलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आता आमचे दौरे बंद झालेले आहेत. आम्ही पूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जायचो वर्षातून एकदा. आता कार्यक्षेत्र वाढलेलं आहे, वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळे आता ते जाणं शक्य होत नाही. आणि म्हणून आम्ही आपल्या पीठांवर येतो. आता आम्ही तेलंगणा पीठावर चाललेलो, आपल्या पूर्वनियोजित दौऱ्याप्रमाणे तेलंगणा पीठावर चाललो. आणि गोजेगावकर साहेब जे आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार आहे, त्यांच्या प्रेमापोटी का होईना आपल्याला सर्वांना हा एक सुवर्णक्षण
किंवा योग जुळून आलेला आहे. त्यात तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर अत्यंत आनंदानं ऊर भरून आलेला आहे. दुपारची वेळ आहे, भुकेची वेळ आहे, तरीसुद्धा सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करून या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल तुम्हाला आमचे आशीर्वाद आहेत. या ठिकाणी 28 संकुल जे आहेत, वेगळ्या प्रकारची फॅकल्टी ज्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा जर समाजाला उपयोग होत असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होईल. कारण माझी शिकवण आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांना त्यांच्या हातून सत्कर्म कसं घडेल, आमचं संतांचं कामच असं आहे. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा. म्हणजे आम्ही घडलो, तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलेलं, त्यामुळे ती गडबड झालेली आहे. मी म्हटलंय आम्ही बी घडलो आणि तुम्ही पण घडा. तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलं की आम्ही बिघडलो आणि तुम्ही पण बिघडा. पण काय हरकत नाही, साधू संतांच्या संगतीमध्ये जर आपण बिघडलो तर वाईट काहीच होत नाही. कारण इथे अशा प्रकारे शिकवलं जातं की आपल्याला जन्माला आल्यानंतर नावरूप करून आपल्याला जायचंच आहे, परंतु मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव झालं पाहिजे. यासाठी आम्ही आपल्यासारख्या सर्व भक्तगणांना आवाहन केलं आणि आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण 86वा बॉडी डोनेट केलेला आहे. कालपर्यंत 85 होता, आज एक झालेला आहे बॉडी डोनेट. 86 बॉडी डोनेट झाले. ही सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. हिंदू धर्मामध्ये कोणी पैसे देईल, जमीन देईल, म्हणजे दान वेगळ्या प्रकारचं करेल, परंतु नातेवाईकाचं मरणोत्तर देहदान करणं ही फार कठीण काम आहे. कारण आपल्या धर्मामध्ये 16 जे संस्कार आहेत, त्या 16 संस्कारातला शेवटचा संस्कार आहे अंत्येष्टी. तर अंत्येष्टी जो आहे हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याला आपले नातेवाईक जरी भेटू शकले तर म्हणून तो रक्षा विसर्जन जो कार्यक्रम आहे तो आपल्या धर्मामध्ये सांगितलेला. किमान रक्षा विसर्जनाच्या वेळी तरी, मग त्याला आपल्या इकडे मला वाटतं राख सावडणे म्हणतात, तर ती राख सावडण्यासाठी तरी आपण आलं पाहिजे. म्हणून अगदी लांब दूर कुठूनही नातेवाईक असला तरी तो येतो. का तर आता शेवटचं दर्शन आहे म्हणून. आणि आपण सर्वजण माझ्यावर किती प्रचंड प्रेम करता. माझ्या प्रेमाखातर आतापर्यंत ही क्रांती आहे, हिंदू धर्मातली क्रांती आहे, हे लक्षात घ्या. की मेल्यानंतर देह शासकीय महाविद्यालयाला द्यायचा आहे, ही फार मोठी क्रांती आहे. आम्ही सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे तुमचे नातेवाईक जर मरणोत्तर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देह द्या. आणि एवढं प्रेम संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे भक्तगण मला प्राप्त झाले. म्हणून या अल्पावधीमध्ये आतापर्यंत आपण 86 देहदानाचं कार्य करू शकलो. हे कार्य समाजाची चळवळ झाली पाहिजे, समाजाने ते केलं पाहिजे. कारण समाजाला दिशा देण्याचं काम संतांनी करायचं असतं. संतांनी कधी पैसे जमा करायचे नाही, पण माझा ड्रेस बघा त्याला किसात नाही काही. एवढा मोठा ट्रस्ट आहे, 13 ठिकाणी आपली पीठं आहेत, पण कुठल्या म्हणजे या ट्रस्टवर मी कुठेही विश्वस्त नाही, ट्रस्टी नाही, काही नाही. ते पण ॲम्ब्युलन्स सेवा करतात की ज्या कुठल्याही जाती धर्माचा तो माणूस असू दे, त्याला ताबडतोब येऊन 8 ते 10 मिनिट गोल्डन आवर जो असतो त्याच्यामध्ये 8-10 मिनिटामध्ये त्या पेशंटला उचला, नजीकच्या हॉस्पिटलला घेऊन जा, त्याचे प्राण वाचवा. हे पुण्य राहणार आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर दुसरी चळवळ आपली आहे ती अवयवदानाची. आतापर्यंत 12 लोकांनी, परवा जानेवारीमध्ये आम्ही सांगितलं की आपण बॉडी डोनेट करतोय. मला खात्री आहे की या 1.5-2 महिन्यामध्ये 100पर्यंत जाईल संख्या. त्याच्यामुळे ते काम करायचंच आहे, परंतु त्याचबरोबर अवयवदान पण केले पाहिजे आपण. आणि त्याप्रमाणे आता 12 आतापर्यंत अवयवदान झालेलं आहे. तर अशा प्रकारची चळवळ उभं करणं, समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देणं. आज गोजेगावकर साहेब जे आहेत, आम्ही का आलो इकडे, तर त्यांचं जे कार्य आहे, समाजाप्रती कार्य आहे. आज इथे जे त्यांनी 28 संकुल उभी केले, त्याच्यातून घडणारा जो माणूस आहे तो भविष्यामध्ये चांगलाच घडणार. आपल्याकडे नाणीजला नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डाचं शिक्षण आपण आपल्या संस्थानातर्फे देतो, फुकट आहे ते. त्याच्या पाठीमागचा माझा उद्देशच असा आहे की एक पिढी घडली की पुढची पिढी जी आहे ती त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे घडू शकतं. कारण शिक्षण हे आपले नेत्र आहे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे. कारण अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपल्याला जगता आलं पाहिजे. व तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा. मी जीवनाची त्रिसूत्री सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन तुमचं अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा त्रिसूत्रीने जगा, तर या विज्ञान युगामध्ये
तुम्हाला उत्तम प्रकारे जगता येईल. आणि जे आज कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या, नुसतं विज्ञान करून चालत नाही, कारण विज्ञानामुळे स्पर्धक तयार करता येतो, परंतु माणूस नाही करता येत. म्हणून माणूस निर्माण होणं गरजेचं आहे. परवा आपण टी व्हीवर कालपासून बघतोय, त्याच्या अगोदरपासून बघतोय, सरपंच संजय देशमुख जे आहे यांची हत्या झाली. ती हत्या करणारी माणसंच आहे, पण पशुलाही लाज वाटेल अशा प्रकारचं जे पशुहीन काम केलंय ते का केलंय, तर संस्कारांचा अभाव आहे. त्या संस्कार कोण देतं, तर अध्यात्म देतं. अध्यात्म एक शास्त्र आहे, हे नीट समजून घ्या. आणि अध्यात्मशास्त्र जे परमात्मा परमेश्वर याची जी संकल्पना मांडतो, ती अध्यात्माला हे मान्य नाही आहे की गणपतीला सोंड आहे, त्याला हात आहेत, सरस्वती देवीच्या हातामध्ये विणा आहे. हे आम्ही साधू संतांनी केलेलं आहे. शुभ प्रारंभी वंदन तुला आमचे विश्वपाला, सत्वर यावे भजनालय. अभंगामध्ये मी सांगितलंय की निर्गुणी देवा तुला सगुण, साधू संतांनी हा करुणा, आरंभी रे तुला स्थापिला, विघ्नहर्त्या पूजिला. अशा प्रकारे त्या निर्गुण परमात्म्याची व्याख्या मी केलेली आहे. तर निर्गुण परमात्मा तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहे. आमचे जे वेद आहेत ते वेद हेच सांगतात, तत्वमसी, की ते तत्व चराचरातलं जे चैतन्य आहे, हे चैतन्य तूच आहे. तर हे चैतन्य तूच आहेस हे बघायला अध्यात्मशास्त्र शिकवतं. म्हणून आज अत्यंत काळाची गरज आहे की माणसानं अध्यात्मवादी असलं पाहिजे. आपलं मन अध्यात्मवादी ठेवा, डोळे विज्ञानवादी ठेवा, तर नक्की स्पर्धक पण बनू. आणि तो खिलाडू वृत्तीचा स्पर्धक माणूस म्हणून, ज्याच्यामध्ये माणुसकी नावाचा जो धर्म आहे, आपल्या वेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, त्या धर्माच्या पलीकडे घेऊन कोण जातं, तर अध्यात्मशास्त्र घेऊन जातं. म्हणून अध्यात्माची का सोडू नका. अध्यात्म एक शास्त्र आहे. परत मी सांगेन, हे बुवा बाबांचं महाराजांचं का शास्त्र नाही आहे, तर हे आध्यात्मिक शास्त्र आपल्याला अनेक प्रकारचं दृष्टिकोन देतं, विशाल दृष्टिकोन देतं. आज ज्याला तुम्ही प्लास्टिक सर्जरी म्हणता, ही प्लास्टिक सर्जरी हजारो वर्षापूर्वी झालेली आहे. त्रेतायुगामध्ये झाले. मारीच नावाचा जो राक्षस आहे, हा प्लास्टिक सर्जरी करून सुवर्णमृग बनवून आणलेला होता. आणि त्यामुळे स्वतः जगदंबा जी स्वतः लक्ष्मी माता आहे, त्या लक्ष्मी मातेला पण ओळखता आलं नाही की हा मारीच्या नावाचा राक्षस आहे, हे सुवर्णमृग नाही आहे. म्हणजे त्यावेळी किती जबरदस्त शास्त्र प्रगत होतं. आज तुम्ही आयुर्वेद कॉलेज पण काढलेलं ऐकून आनंद वाटला. त्याच्यामधले जे सुश्रुत आहेत, त्या सुश्रुतांनी जे पहिलं ऑपरेशन केलं आहे ते इतकं सूक्ष्म ऑपरेशन केलेलं आहे. केसाची जी जाडी आहे, त्या जाडीचे 1000 भाग करता येईल इतकं सूक्ष्म ऑपरेशन पहिलं सुश्रुतांनी केलेलं आहे. सर आपल्याला ओघाने येईल त्यावेळी सगळे सांगतील याच्याबद्दलची माहिती. त्या अध्यात्म जे आहे हे शास्त्र म्हणून आहे, शास्त्र म्हणून पाहिलं पाहिजे. अध्यात्म आपल्या मनाच्या कक्षा उंचावतात, रुंदावतात. म्हणून आपण आध्यात्मिक असलं पाहिजे. आमच्या प्राचीन कालच्या ऋषीमुनीने आपल्याला जी भक्ती करायला सांगितलेली आहे, ती भक्ती नेमकं दुसरं तिसरं काय आहे, तर एकाग्रतेचा व्यायाम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जपहोम ध्यान, ते सर्वही अधर्मदान मद भजन ते नव्हे. म्हणजे माझ्याशी जर एकाग्र झाला नाहीस तर तू पोथीवाद, पारायण कर, पुरचरण कर, जप कर, यज्ञ याग अनुष्ठान काहीही कर, पण जर तुझं लक्ष त्याच्यामध्ये नसेल तर केलेली भक्ती व्यर्थ आहे. ती भक्ती असूच शकत नाही. मग ही भक्ती करायची कशी, तर एकाग्रतेने करायची. मग ही एकाग्रता आपल्याला जीवनामध्ये कशासाठी पाहिजे, तर माझं सांगणं आहे की प्रत्येक माणूस जन्माच्या स्टेशनवरून जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि मृत्यूच्या स्टेशनवर जाऊन थांबतो. तर हा जो प्रवास हा प्रवास सुखकारक झाला पाहिजे, बिनचूक झाला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट आहे ना, त्याला 3 बाजू आहे. एक चूक, दुसरी बरोबर आणि तिसरी बिनचूक. आपल्याला बिनचूक निर्णय घेता आले तर गोजेगावकरांसारखे आपण आपलं नाव समाजामध्ये करून ठेवू शकतो. त्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव ठेवलं आहे आणि ते हळूहळू शिक्षण महर्षी नक्की होते. त्यांना शिक्षण महर्षी म्हणून आमचा आशीर्वाद किताब शासनाकडून नक्की मिळेल. कारण ते जे कार्य करतात ते अतिशय उत्कृष्ट कार्य. त्या कार्याचा गौरव मला आहे. माझा एक शिष्य अशा प्रकारचं कार्य करतो याचा अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही आज इकडे आलो या कार्यक्रमाला किंवा इथे कॉलेजला भेट देण्यासाठी. तर मुलांनी लक्षात ठेवा की तुमचं हे जे वय आहे, ह्या वयामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या चुका करून बसतो. का करून बसतो, तर मन चंचल असतं. आपल्याला आईवडिलांनी आपला पदरमोड करून आपल्याला इकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं. आणि कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे दंगा मस्ती करणे, मुलींची खेचणे, मुलांनी मुलींच्या मस्करी करणे, मुलींनी मुलांच्या प्रेमात पडणं,
याच्यासाठी आपलं उभं आयुष्य काही पोरं फुकट घालवतात. का घालवतात तर फ्युचर कळत नाही. तर ती दृष्टी कोण आणून देतं तर एकाग्र. आपल्यामध्ये संयम आवश्यक असतो, समयसूचकता आवश्यक असते, आपल्यामध्ये दूरदृष्टी आवश्यक आहे, आपल्यामध्ये प्रगल्भता आवश्यक असते, आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म असावा लागतो, आपल्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण असावा लागतो, तर आपल्यामध्ये खिलाडू वृत्ती असावी लागते. त्याला साधक बाधक जीवनामध्ये विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढायची असेल तर आपलं मन समृद्ध करा. अध्यात्मशास्त्र जे आहे हे मनावर संस्कार करणारं शास्त्र आहे. आणि तुमचं आधुनिक विज्ञान जे आहे, विज्ञान आणि आधुनिक विज्ञान, परत एक मी नवीन शब्द ठेवलेला आहे, अभ्यास करा म्हणजे कळेल तुम्हाला. मी आधुनिक विज्ञान आणि विज्ञान असं का म्हटलंय तर अध्यात्मातलं विज्ञान हे आधुनिक विज्ञान जिथे संपतं तिथे आध्यात्मिक विज्ञान सुरू होतं. त्यामुळे हे जे भक्ती सांगितलेले आहे हे सुद्धा एक विज्ञानच आहे की तुम्ही समृद्ध झालं पाहिजे, तुमच्यातली चंचलता निघून गेली पाहिजे, तुमच्यामध्ये संयम आला पाहिजे, तुमच्यामध्ये दूरदृष्टी वाढली पाहिजे, तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे, तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण वाढला पाहिजे. यासाठी ही भक्ती करायची. मग काही जणांना देव आवडत नाही, काय बिघडत नाही, देव निर्गुण आहे, निराकार आहे, जे जे या चाराचारात आहे ते देवच आहे, फक्त कळत नाही आपल्याला म्हणून आपण टीका टिप्पणी त्याच्यावर करतो. म्हणून मी सांगेन ही जी कॉलेजची मुलं इथे बसलेली त्यांच्यासाठी मी सांगेन आणि सगळ्यांसाठीच सांगेन, तुमच्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर दररोज दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि मनाला एकाग्रतेचा व्यायाम घ्या. मुलांना मी सांगेन तुम्हाला कुठलाही देव आवडत नसेल तर एक निरांजन घ्या आणि त्या निरांजनाची वात पेटवा आणि ती ज्योत असते त्या ज्योतीकडे फक्त 10 मिनिटं बघत बसा, एक चित्त होऊन बघत बसा आणि अनुभव घेऊन बघा. 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या हे नक्की लक्षात येईल की तुमच्यामध्ये संयम वाढला आहे, अभ्यास करण्यासाठी क्षमता वाढली. अभ्यास करताना कंटाळा येतो, अभ्यास केल्यानंतर लक्षात येत नाही. परीक्षा आली की काही मुलं तर प्रचंड हुशार असतात, पण परीक्षा आली पेपरला गेले की ते ब्लँक होतात. का तर चंचलता. ह्या गोष्टी जाण्यासाठी 10 मिनिटं एकाग्रतेचा व्यायाम करा आणि बघा तुम्हाला किती तुमच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. त्या अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून पुढे चला. आमच्या नाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला तेलंगणाला जायचं आहे. तिकडे धाराशिव जिल्ह्याची मिटिंगसाठी कार्यकर्ते आलेले आहेत, तिकडे मिटिंग लावलेली आहे. आमचं कॅलेंडर जे असतं ते 1.5 वर्ष अगोदर तयार होतं. जीवनामध्ये नियोजन कसं असलं पाहिजे ते शिकण्यासारखं आहे. मी 1.5 वर्ष अगोदर माझं कॅलेंडर 365 दिवसाचं तयार करतो आणि 1992 पासून तयार करतो आम्ही. मी 1992ला या मार्गामध्ये आलो. मी पण सुरुवातीला नोकरी करायचो, लग्न झालेलं आहे. आमचे पाहुणे इकडचे औरादचेच आहेत, कानिपनाथ महाराज जे आहेत त्यांचे जे सासरवाडी औरादचीच आहेत. तर आता ते सध्या लातूरला जे सावळे आहेत ते कानिप महाराजांचे सासरे आहेत. तर आमचं कानिपनाथ महाराज 3.5 वर्षाचे होते आणि आम्ही ग्रामसेवक म्हणून नोकरीला होतो. 8 वर्ष नोकरी झालेली होती आणि गुरुदेवांनी सांगितलं नोकरी सोड. ती सोडून दिली आणि मग या मार्गामध्ये आलो. या मार्गामध्ये येऊन सुरुवात केली. मला गुरूंकडून काहीच मिळालं नाही, फक्त आशीर्वाद मिळाले. कारण जो आमचा मठ आहे आमच्या गुरुदेवांचा तो लिंगायत समाजात आहे. त्यामुळे लिंगायत समाजात असल्यामुळे आम्हाला नाणीजला दुसरा मठ स्थापन करावा लागला. पण नाणीजला ज्या वेळेला आपला जुना मठ काही जणांनी येऊन पाहिलेला आहे, त्याला नाथांचं माहेर असं म्हणतात, ते बांधकाम करायला सुरुवात केली. मी त्या चुलतीत आम्ही एकत्र कुटुंबात असल्यामुळे चुलत्यांना म्हटलं मला जमीन पाहिजे, काय करायचं, मठ बांधायचं. त्यांना प्रचंड राग आलेला होता. 8 वर्ष सर्व्हिस झालेले आहे, वय 25 वर्ष आहे, बायकोचं वय 23 वर्ष आहे, मुलगा 3.5 वर्षाचा आहे आणि नोकरी चांगली सरकारी सोडून देतो म्हणजे काय. त्यात त्यांनी सांगितलं घे आणि लाव दिवे. खरंच तिथे दिवे लागले आणि आज अल्पावधीमध्ये 30-35 वर्षामध्ये आम्ही 13 ठिकाणी पीठं निर्माण केले. भारतातला जवळजवळ अर्धा भारत कॅप्चर करून टाकलेला आहे. हे कशामुळे? प्लॅनिंगमुळे, नियोजनामुळे. माझा एक पण दिवस असा नसतो कधी की तो रिकामा आहे आणि त्याला काहीच काम नाही म्हणून. तर नियोजन जीवनामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्याकडे प्लॅनिंग आहे तो नक्की माणूस जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला येत नाही असं नाही, कधी कुठलीही गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे. तर तुम्हाला येते ती मला का नाही, ती आलीच पाहिजे हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुमचं मन जितकं तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या विकसित कराल
आणि त्याच्यात झोकून द्या, अभ्यास करण्याची वृत्ती जर असेल तर जीवनात काहीही करता येतं. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए असं म्हटलं जातं. तर 1.5 वर्ष अगोदर कॅलेंडर तयार करायचं. आपल्या देशाचे राष्ट्रपतींचं पण कॅलेंडर 6 महिन्यापूर्वी होतं तयार. त्यांची जी दिनचर्या असते ती 6 महिन्याची होते, 6 महिन्यापूर्वी होते आणि ती पण फ्लेक्झिबल असते. माझं जर कॅलेंडर बघितलं तर इतकं टाईट असतं आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम घडतात तसेच्या तसे. तुम्ही जर बघितलं आज तर उद्या आम्ही तेलंगणाला, आज आम्ही प्रवासात आहोत. गोजेगावकर साहेब बरेच दिवस सांगत होते की स्वामी आलं पाहिजे, स्वामी आलं पाहिजे. मी म्हटलं येणार, योग्य वेळेला येणार. आणि मग काल आम्ही ज्यावेळी परभणीला आलो तेव्हा प्रवासाचा दिवस होता, थोडं मागं पुढे झालं तरी चालेल म्हणून म्हटलं उद्या येतो मी तुमच्याकडे. तेव्हा हे जे प्लॅनिंग आहे, हे जे नियोजन आहे, हे नियोजन करण्यासाठी म्हणजे ज्याला नियोजन करता येतं, आपल्याला बऱ्याच लोकांना कर्ज होतं, मग त्याचं टेन्शन येतं, मग टेन्शनचं काही लोक टॉनिक घेतात वगैरे. तर हे सुखकारक जीवन जगण्यासाठी देवानं परमेश्वरानं मनुष्य जन्म दिला. आपल्याकडे बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर करून आपल्याला जगायचं असेल तर दररोज 10 मिनटं कुठला देव आवडेल त्याचे, नाहीच आवडला तर मी सांगितलं तसं ते निरंजन घ्या, त्या ज्योतीकडे बघत बसा, किंवा एखादा पॉईंट घ्या, त्या पॉईंटकडे फक्त 10 मिनटं बघत बसा. त्याला नेम धरणं असं म्हणतात. तर तशा प्रकारे करा, म्हणजे तुमच्या मनाच्या कक्षा उंचावतील आणि तुमच्यामध्ये संयम, समयसूचकता, प्रगल्भता, नेतृत्व करण्याचे गुण, चिकाटी अशा अनेक पैलूने तुम्ही जर विकसित झालात तर जीवनामध्ये नक्की सक्सेस होऊ शकता. हे उदाहरण स्वतः माझं जीवनाचं आहे. आणि गंमत आहे बघा, माझ्या हातात अधिकार काहीच नाही, कारण मी त्या ट्रस्टवर ट्रस्टी पण नाही. पण या ट्रस्टला एवढ्या उंचीवर नेऊन पोचवलेलं आहे आणि वेगवेगळ्या फॅकल्टी आपल्या ट्रस्टमार्फत सगळ्या टोटल